मी आणि साई या पोल्ट्री जे आम्ही बांधतोय 200 फूट लांबीचा, त्या पोल्ट्रीचे जे खांब आहे जे उभे करण्यासाठी, काही वरती पत्र्यांसाठी जे आणलेले, जवळपास सर्व पाईप 150च्या आसपास किंवा 200च्या आसपास असतील असं मला वाटतं. म्हणजे मला माहिती तर नाही आहे फायनली किती आहेत, पण मला असं वाटतं. पण मी आणि साईने 4-5 दिवस कंटिन्यू आम्ही कलर दिले. त्याला कमीत कमी 20 लिटर नुसता कलर लागलेला आहे आणि त्याच्यात ते कोणतं काहीतरी ते लिक्विड असतं, ते पण 7-8 बॉटल लागलेले आहेत. जे पेट्रोलसारखं, हे बघू शकता तुम्ही, माझ्या हातात आहे ते. आणि ते कलरवर टाकताच कलर पातळ होतो आणि हात आला वगैरे कलर जर लागला तर तो पण व्यवस्थित निघून जातो. मी आणि साईने कंटिन्यू 5 दिवस आम्ही सारखे कलर दिले, तेव्हा ते कुठे दिला गेला तो कलर. आणि एकटीने ते शक्यच नाही आहे. आणि हे बघू शकता साई कशा पद्धतीने कलर करून राहिला आहे. असे रोल त्याच्या हातात आहेत. आणि जो हा मी तुम्हाला दाखवते तसे 3 रोल आणलेले होते, पण कलर एकानेही चांगला देता येत नव्हता. खूप निघून जात होतं. कधी पुढचं रोल निघायचा, कधी त्याची ती पकडायची दांडी निघून जायची. साई स्कूलमध्ये मी अक्षरशः त्याला 2 दिवस घरी ठेवलं आणि मग कलर दिला. मलाही एकटीला खूप जीवावर जायचं तो कलर द्यायला. आणि शिवने पण एक दिवशी दिला, पण शिव पूर्ण भरून जायचा कलरने. आणि मग नंतर 1 तास त्याला अजून ते धुवत बसायचं, त्याच्यामुळे मी त्याला कलर देऊन देत नव्हती. आणि तो पण नाही म्हणत होता, मला हातपाय धुवायचा कंटाळा येतो असं सांगत होता. पण साईच्या रावण्या केल्या आणि फायनली साई मला कलर देऊ लागायचा. हे बघू शकता तुम्ही, हे बघा कलर आहे तो खूप छान पद्धतीने व्हायचा. आणि कलर केल्यामुळे त्याला जंग वगैरे येत नाही असं म्हणतात, म्हणून आम्ही पण तो कलर दिला. या अशा पद्धतीने साई कलर देतोय, कारण मला घरात आवरायचं मला खूप कलर करतोय. साई जवळ काढून दिलं. आणि हे पोल्ट्रीसाठी लागणारे पाईप आहे, सर्व 100 पाईप आहे. सर्वांना कलर करायचा 4ही बाजूंना. साईने आणि मी, आम्ही दोघांनीच केलेला आहे एवढा कलर. साईला खूप मजा वाटते कलर करायला. मजा म्हणजे थोडे दिवस आली होती मजा, पण आता त्याच्या पण जीवावर आलेलं आहे. पण आज सुट्टी होती आणि मला हे पण घरातले कामं होतं, त्यामुळे त्याने नाविलाजाने ते कलर करायला हो सांगितलं मला. पण त्याला खूप म्हणजे खूपच कंटाळा आलेला आहे. पण आता तो करणार नाही म्हटल्यावर मग दुसरं कोण करणार. मी घरात आवरायला लागून जाते, मग माझं आवरेपर्यंत तो करतो. याला 4 बाजूंना दिला गेलेला आहे. म्हणजे सर्वांना डबल हात फिरवावा लागतं या पाईपांना. जर एक सिंगल हाताने खूप पातळ होऊन जातो, मग लवकर कलर निघून जातो. म्हणून 4ही बाजूंना 1-1 वेळा देऊन, आणि ही वरची बाजू डबल राहिलेली होती फक्त. मग साई एवढं करून मग घरात जाईल. आता त्याला कंटाळा आलेल्यासारखा वाटतोय, पण मी इथंच जास्त वेळ उभी राहिली, तर त्यामुळे तो मला सांगेल. मग मी घरात आवरण्यासाठी गेली आणि तो कलर करतोय. हे सर्व पाईप असे 3-3 ठेवलेले आहे आणि असे सारखं ते रोलर फिरवलं. त्याला काय म्हणता माहिती नाही मला, पण मी म्हणते. तर अशा पद्धतीने साई कलर करतोय. साईला आता मी सांगून दिलेले आहे, मी जर घेऊन पुढे वेळ जर उभी राहिली तर मग साई नीट नितरून घेत जाय. अशी ठेवशील तर पडून जाईल बरं का कलर करायला लावेल. त्यामुळे मी आता जाते घरात आणि स्वयंपाक वगैरे करते. तोपर्यंत साई या सर्व पाईपांना कलर देईल आणि राहिलेले मग बाकीचे मी करेल, सर्वे करेल असं तर वाटत नाही मला, पण बघू आता करतो का नाही. चला तर मग मी चालली आहे स्वयंपाकाला. पुढे काय काम आहे आणि कशा पद्धतीने आम्ही करतोय तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. बाय बाय.